नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे, जसं की माहितच आहे कारण चांगलं चालतंय सध्या की राज्यातील अतिशय महत्त्वाच्या अतिशय ठळक बातम्या रोज रात्री 9 वाजता तुमच्या समोर आपण घेऊन येत आहे। असं नाही की राहतात अतिशय महत्त्वाच्या 4 ते 5 बातम्या, परंतु दाखवायचे तुम्हाला 50 बातम्या, त्याच्यामध्ये मिर्च मसाला टाकायचा, अशा काही गोष्टी घडणार नाही। अत्यंत ठळक बातम्या तुमच्या समोर आणि अतिशय फास्ट। त्यामुळे सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा। थोडासा लाईट खराब असेल, आवाज खराब असेल, परंतु बातम्या हे अतिशय ठळक असणार आहे। पहिल्या बातमीकडे वळूया। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे। 5व्या दिवशी त्यांनी हे उपोषण सोडलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार 8 पैकी त्यांच्या संपूर्ण 8 मागण्या होत्या संपूर्ण, आणि त्यापैकी 6 मागण्या मान्य झाल्याची माहिती सध्या समोर येते। आता यामध्ये या गोष्टींमध्ये भरपूर विषय समोर येत आहेत, भरपूर गोष्टी आहेत, भरपूर पॉइंट्स आहेत, परंतु अत्यंत ठळकपणे आपण सांगतोय। त्यामुळे विशेष जे पॉइंट आहे ते तुमच्या समोर मांडतोय की 8 पैकी 6 मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत। त्यानंतर सांगायचं झालं तर सरकारचा GR स्वीकारल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं। आता या दरम्यान आपण जर बघितलं मंचावर उदय सामंत उपस्थित होते, तसेच विखे पाटील सुद्धा उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडलं आहे। वळूया आपल्या दुसऱ्या बातमीकडे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज 4था दिवस। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आज 4था दिवस आहे उपोषणाचा, साखळी उपोषण। यामध्ये जर आपण बघितलं तर गृहराज्यमंत्री पंकज भोय यांच्यासह इतरांनीही या स्थळी भेट दिलेली आहे। नक्कीच आज 4था दिवस आहे। या संदर्भात भरपूर माहिती समोर येताना आपल्याला दिसते। वळूया आपल्या तिसऱ्या बातमीकडे। राज्यातील सौंदर्य प्रसाधन उत्पादनाच्या किरकोळ विक्रेत्यांचीही होणार नोंदणी। आतापर्यंत नोंदणी होत नव्हती। सौंदर्य प्रसाधन उत्पादनाचे किरकोळ विक्रेत्यांची म्हणजे जे ब्युटी प्रोडक्ट विकतात, त्या संपूर्ण प्रोडक्टची जी विक्री करतात दुकानदार, त्यांची सुद्धा आता नोंदणी होणार आहे। आतापर्यंत होत नव्हती। अन्न औषध प्रशासनाचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव। मंजुरीनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। लवकरात लवकर मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच नोंदणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुण्यात 4 वर्षात 3000 किलो गांजा जप्त। पोलिसांकडून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। पुण्यामध्ये भरपूर गोष्टी पुण्यामध्ये घडताना आपल्याला दिसत आहे। तिथे क्राईम म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणू शकतो आपण। 4 वर्षात 3000 किलो गांजा जप्त झालेला आहे। आकडेवारी ही समोर आलेली आहे सध्या। पोलिसांकडून अधिकचा 200 किलो गांजा सुद्धा जप्त झालेला आहे। यंदा म्हणजे या वर्षी जर कधी आकडेवारी बघायची झाली सूत्रांच्या माहितीनुसार या वर्षी, तर यंदा केवळ 5 महिने झालेले ना, तर 5 महिन्यात 250 किलो गांजा जप्त झालेला आहे। 250 किलो एवढा गांजा जप्त झालेला आहे फक्त 5 महिन्यात यंदा। तर अत्यंत धक्कादायक ही बातमी सध्या समोर आलेली आहे। 4 वर्षात 3000 किलो गांजा। भरपूर गोष्टी घडताना आपल्याला तिथे दिसत आहे, पुण्यामध्ये क्राईम घडतोय। तर नक्कीच ही फार मोठी धक्कादायक बातमी आपण म्हणू शकतो। तर ह्या होत्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या। नक्कीच तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। उद्या नक्कीच आपण 9 वाजता भेटूया। तसेच रीलद्वारे सुद्धा आपण माहिती देतो रोज रात्री 10 वाजता, तर ती सुद्धा पाहायला विसरू नका। सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।